अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे जनक हे स्वर्गीय मधुकररावजी पिचडच असून त्यांनी केलेल्या कामाला उजाळा मिळावा यासाठी अनुदानित आश्रमशाळा खडकी येथील सभागृहात मुळा परिसरातील कार्यकर्त्यांनी अभिवादन सभेचे आयोजन केले होते। यावेळी स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। महाराष्ट्र शासनाच्या कृषी भूषणाने सन्मानित झालेले गंगाराम धिंदळे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम घनकुटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पांडू कचरे, आदिवासी विकास सोसायटी साकीरवाडीचे चेअरमन सुरेश भांगरे, पंचायत समिती अकोलेचे माजी उपसभापती रामनाथ भांगरे, सेवानिवृत्त माजी पोलीस निरीक्षक पांडुरंग भांगरे, सामाजिक कार्यकर्ते संजय बांबळे, दुंदा लाहमटे, गोंदुशी गावचे सरपंच सुरेश शिले, अंकुश भांगरे, दुंदा लाहमटे, तळे येथील माजी सरपंच सविता वरे, आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर या संस्थेचे उपाध्यक्ष CB भांगरे, संचालक गणपतराव भांगरे यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांनी लोकांचा विश्वास संपादन करून जनतेची सेवा अखंडपणे केली। त्यांनी केलेल्या सेवेबद्दल, त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा क्षण असून त्यांचे सामाजिक कार्य हे इतिहासात नोंद घेणारे आहे। अकोले तालुक्याच्या चारही बाजूंनी त्यांनी तब्बल 17 छोटी मोठी धरणे निर्माण करून संपूर्ण अकोले तालुका जलमय केला। त्यामुळे शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता आली। मुळा नदी प्रवाहावर ठिकठिकाणी किटबेर्स बांधून मोठ्या प्रमाणात पाणी अडवले। त्यामुळे डोंगर दऱ्यामधील शेतीमध्ये बारमाही पिके घेता आली। आदिवासी समाजासाठी 100% अनुदानावर लिफ्ट पाणी पुरवठा योजना, डोंगराळ प्रादेशिक योजना, खडकातील पाणी साठा टँक योजना, ठिकठिकाणी शासकीय अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, आदिवासी मुलामुलींना उच्च शिक्षण मिळावे यासाठी शहरांच्या ठिकाणी वसतिगृहे, अतिसंवेदनाक्षम विभागासाठी एकात्मिक विकासाच्या व आरोग्याच्या योजना, खोट्या आदिवासींच्या घुसखोरीला प्रतिबंध तपासणी समितीची पुनर्रचना, सुप्रीम कोर्टात आदिवासी हक्कांसाठी संरक्षणाचा लढा, जिल्हा परिषदा महानगरपालिकामधील राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या जातींची तपासणी अशी अनेक कामे त्यांनी केली। आदिवासी समाजाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांचे नाव अग्रस्थानी असेल असे मत यावेळी खडकी येथे पार पडलेल्या अभिवादन सभेत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले।